तर अमेरिकेच्या न्याय विभागानं वादग्रस्त उद्योगपती जेफ्री एप्स्टीनशी संबंधित 2:30 वाजता फाईल्स ओपन केल्यात. त्यावरून आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मोदी सरकारला सवाल केलाय. या फाईलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांचा उल्लेख आहे. या स्टीव्ह बॅननना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायचं होतं. एप्स्टीन त्यावर असं म्हणतो की मी प्रयत्न करतो आणि काही दिवसांनी तो सांगतो की मोदीज ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटण्यासाठी तयार आहेत, असा एप्स्टीनचा ईमेल आहे. यामुळे एप्स्टीन आणि मोदींचे संबंध कुठे आणि कसे आले असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला. एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं आहे. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. आता मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कुणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो, तर याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ्स, व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते फोटो थोडं मागं ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते, त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी माजी खासदार आहेत, त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुळाचे, भारतीय वंशाच्या एक व्यक्ती आहे, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ्स वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढं अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाच्याकडून शोध चाललेला आहे. भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे. तुम्हालाही ती माहिती उपलब्ध आहे.